राज्यात ज्या प्रकारे मोठा राजकीय भूकंप झाला त्यापेक्षा मोठा भूकंप येणाऱ्या काही दिवसात केंद्रीय मंत्रिमंडळात देखील येऊ शकतो। केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे बदल होण्याचे संकेत दिसत आहेत। 2014 पासून जे मोठे नेते मंत्रिमंडळात आपली जागा टिकून बसले होते, ज्यांची दिल्लीच्या राजकारणात मोठी उंची होती, असे मोठे दिग्गज नेते यंदा त्यांच्या पदावरून उतरू शकतात। तसेच या मंत्रिमंडळात काही अत्यंत अनपेक्षित नावे देखील येऊ शकतात। कोणाचा पत्ता कट होणार, तसेच कोणते नवीन चेहरे नवीन मंत्रिमंडळात दिसू शकतात, पाहूयात आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अनिकेत जाधव व तुम्ही पाहत आहात टाइम महाराष्ट्र। गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळात कोणते मोठे बदल होतील याबद्दल अनेक तर्क-वितर्क लावण्यात येत आहेत। राजकीय वर्तुळात होणाऱ्या या चर्चेमध्ये अनेक मोठ्या नेत्यांची पदे धोक्यात असल्याची देखील चर्चा आहे। यामध्ये सर्वात मोठं नाव आहे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचं। एकेकाळी पंतप्रधान पदाचे दावेदार असणारे नितीन गडकरी आता मंत्रिमंडळात आपली जागा टिकून ठेवू शकणार की नाही असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे। जरी नितीन गडकरी हे पंतप्रधान झाले नसले तरी त्यांच्याकडे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग हे खातं होतं। त्यांच्याकडे असलेल्या या खात्याची सगळ्यांकडून प्रशंसा केली जायची। तसेच ज्या प्रकारे त्यांनी महामार्गाच्या कामाला वेग दिला होता, त्याचप्रमाणे इतरही खात्यांनी काम करावे, त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी असे देखील म्हटले जायचे। त्यांच्या कामगिरीमुळे येणाऱ्या काळात ते निश्चितच पंतप्रधान पदाचे सर्वात मोठे दावेदार आहेत असं चित्र उभं राहिलं होतं। शिवाय त्यांच्यावर कुठलाही मोठा आरोप नव्हता व सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचे RSS सोबतही अत्यंत चांगले संबंध होते। परंतु अशातच आता त्यांचं खातं जाण्याची शक्यता आहे। याचं मुख्य कारण म्हणजे देशातील इथेनॉल पॉलिसी। पेट्रोलमध्ये इथेनॉल पॉलिसी लागू केल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। या पॉलिसीमुळे सर्वसाधारण नागरिकांच्या गाड्यांचे मायलेज कमी होत असून याचे इंजिनवर देखील दुष्परिणाम होत आहेत, अशी तक्रार सर्वसाधारण नागरिकांकडून केली जात आहे। त्यामुळे नितीन गडकरी यांच्यावर नागरिकांची नाराजी दिसून येत आहे। शिवाय इथेनॉल पॉलिसीमुळे नितीन गडकरी यांच्या मुलाच्या कंपनीला देखील फायदा होत आहे असा आरोप त्यांच्यावर केला गेला। या संपूर्ण प्रकारामुळे त्यांच्या इमेजला मोठा फटका बसला आहे। नितीन गडकरी यांनी देखील त्यांची इमेज खराब करण्यासाठी पेड कॅम्पेन चालवलं जात असल्याचे आरोप केले होते। त्यामुळे नितीन गडकरी यांचा केंद्रातून पत्ता कट होणार किंवा त्यांचं खातं बदललं जाणार अशी चर्चा सुरू आहे। यानंतर सर्वात मोठं नाव आहे ते म्हणजे निर्मला सीतारामन यांचं। निर्मला सीतारामन यांच्याकडून देखील केंद्रीय अर्थखातं काढण्याची शक्यता वर्तवली जात आहे। निर्मला सीतारामन किंवा एकूणच देशाच्या अर्थनीतीवर अनेक तज्ज्ञांनी नाराजी व्यक्त केली आहे। मग ती GST असो किंवा नोटबंदी असो, या निर्णयांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला असल्याची टीका सतत विरोधकांकडून केली जाते। त्यामुळे त्यांना देखील अर्थ खातं सोडून दुसरं खातं मिळण्याची शक्यता आहे। यानंतर सर्वात चर्चेत व विरोधकांच्या सर्वात जास्त निशाण्यावर असणारं नाव म्हणजे धर्मेंद्र प्रधान। नीट पेपर फूट प्रकरण तसेच CBSEच्या पेपरमध्ये अनियमितता यामुळे त्यांच्यावर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत। गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या विरोधात अनेक आंदोलने काँग्रेसकडून करण्यात येत असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे। काँग्रेस बरोबरच कॉकरोच जनता पार्टी ही देखील त्यांच्या विरोधात जंतर मंतरवर आंदोलनाला बसली आहे। त्यांच्या आंदोलनात हजारो विद्यार्थी सहभागी असून विद्यार्थ्यांमध्ये धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे। त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून शिक्षण खातं काढून घेण्यात येईल अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे। याचबरोबर हरदीप सिंह पुरी जे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री आहेत, त्यांचे नाव इपस्टीन फाईलमध्ये आले असल्याने त्यांची देखील उचलबांगडी होऊ शकते। अशातच नुकताच शिंदेसोबत गेलेल्या खासदारांना मंत्रिपद मिळण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे। यात ओमराजे निंबाळकर, संजय जाधव व संजय दिना पाटील यांची नावे आघाडीवर असल्याची माहिती आहे। तुम्हाला काय वाटतं, येणाऱ्या मंत्रिमंडळात भाजपा हे मोठे निर्णय घेऊ शकेल का किंवा आणखी कोणाचं खातं घेतलं जाईल असं तुम्हाला वाटतं, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब जरूर करा।